नमस्कार. आपला महाराष्ट्र हा महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र आहे. त्यातच आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा सुरू असताना तेथे अचानक गाडगेबाबा पोहोचले. गाडगेबाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले. वर केलेले दोन्ही हातात हार घेऊन स्टेजच्या समोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले, बाबासाहेब तुम्ही खाली उभे आहात, वर या ना. नाही बाबासाहेब, तुम्हीच खाली या. आणि या अक्षर अडाण्याचा बाबासाहेब तुम्ही हार स्वीकारा. नाही बाबासाहेब, तुम्हीच खाली या. बराच वेळ या दोन महापुरुषांनी एकमेकांना विनंती करत होते. बाबासाहेबांच्या भाषणाची तार तुटली होती. वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागात म्हणाले, बाबा तुम्ही स्टेजवर येता की नाही? यावर संत शिरोमणी गाडगे महाराज म्हणाले, शांतपणे म्हणाले आवाजात, बाबासाहेब तुम्ही या स्टेजवर उभे आहात, त्या स्टेजला पाय लावायची माझी लायकी नाही. बाबासाहेबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडता क्षणी बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या संत शिरोमणी गाडगेबाबांची पुष्पहार स्वीकारला आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कळकळून मिठी मारली. याला म्हणतात निष्कलंकित चारित्र्याने दुसऱ्या निष्कलंकित चारित्र्याची केलेली कदर. संतांचा म्हणजे गाडगेबाबांचा निरोप घेऊन बाबासाहेब मंचाकडे वळाले तर काय आश्चर्य, स्टेजवरच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या झालेल्या होत्या. सर्व नेते मंडळी आणि पुढाऱ्यांनी प्रेक्षकांमध्ये बसण्याचं स्वीकारलेलं होतं. बाबासाहेब एकटेच मंचावर भाषण देत होते आणि ते श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. जेव्हा गाडगेबाबांचं कीर्तन चालू असायचे तेव्हा बाबासाहेब देखील गेल्यावर तिथे लोकांमध्ये बसायचे. लोक त्यांना म्हणायचे की बाबासाहेब आपण वर बसा, पण बाबासाहेब मात्र खालीच बसायचे. जिथे संत गाडगेबाबा असतील तिथे घाण असूच शकत नाही. स्वतःच्या मुलाच्या मृत्यूवर देखील गाडगेबाबांवर काही परिणाम झाला नाही, परंतु बाबासाहेबांचा मृत्यू झाला हे समजल्यावर अवघ्या 14 दिवसात प्राण सोडणारे संत गाडगे महाराज आणि स्वामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं काय असेल हे सांगणारे हे निष्कलंकित चारित्र्याचे महापुरुष महाराष्ट्रात होऊन गेले. महापुरुषांच्या विचारांना आणि त्यांच्या कृतींना शतशः नमन.